नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं का ऋषीचं कमळीवरील प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेलं असतं आणि हे सगळं नयनताराला मानत नाही आणि कमळीवरती कोणतंही संकट आलं की सर्वात आधी धावून जाणारा ऋषीच असतो आणि तिच्या प्रत्येक यशामध्ये तो आनंद मानत असतो आणि तिच्या प्रत्येक दुःखामध्ये तो स्वतः तुटून जात असतो। ही गोष्ट आता संपूर्ण इमानदार कुटुंबाच्या लक्षात आलेली असते, पण हीच गोष्ट नयनताराच्या मनामध्ये कमळीबद्दल प्रचंड द्वेष निर्माण करत असते। पण हा द्वेष तिच्या कुठपर्यंत जाणार आहे आणि तिचं किती नुकसान करणार आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण पाहतो की नयनताराला असं वाटत असतं की कमळीमुळेच तिचा मुलगा तिच्यापासून दूर जात आहे। ऋषी पूर्वीपासूनच तिचं ऐकत नाही आणि पूर्वीसारखा राहिलेला नाही। प्रत्येक निर्णयात कमळीचा विचार करत असतो आणि तिच्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार असतो। तर त्यामुळे नयनतारा मनोमन ठरवते की जर कमळीला दूर करता आलं नाही तर ऋषीलाही तिच्यापासून दूर करायचं। आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहतो का इमानदार इंडस्ट्रीजमध्ये बोर्ड मीटिंग सुरू असते आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात आणि ऋषी देखील आत्मविश्वासाने मीटिंगमध्ये बसलेला असतो। अचानक नयनतारा उभी राहते आणि म्हणत असते का आज मी कंपनीच्या भविष्यासाठी एक मोठा निर्णय घेणार आहे। सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात आणि नयनतारा पुढे म्हणत असते, आजपासून ऋषीचा इमानदार इंडस्ट्रीजमध्ये कोणताही संबंध राहणार नाही। मी त्याला कंपनीतून आणि घरातून सुद्धा काढून टाकत आहे। क्षणभर संपूर्ण मीटिंग रूम मध्येच संपून जाते आणि रूम मध्ये शांतता पसरून जाते। सर्व अधिकारी एकमेकांकडे पाहू लागतात। ऋषीचा स्वतःच्या कानांवरती विश्वास बसत नाही। तो हळूच विचारतो, आई, माझी तरी काय चूक आहे? तेव्हा नयनतारा संतापाने म्हणते, तुझी सर्वात मोठी चूक आहे म्हणजे कमळी। कंपनीपेक्षा तुला तिची जास्त काळजी आहे ऋषी। तू तिच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झालेला आहेस की तुला करिअरचीही चिंता नाही आणि तुला पुढे करिअरही दिसत नाही। ऋषी काही क्षण शांत बसतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये वेदना स्पष्ट दिसत असतात, पण पुढच्या क्षणी तो हसतच म्हणत असतो की जर कमळीवरती प्रेम करणं गुन्हा असेल ना आई, तर मला ही शिक्षा मान्य आहे। मी कंपनी सोडतो आणि घर सुद्धा। हे ऐकताच सर्व अधिकारी हादरून जातात आणि ऋषी शांतपणे आपला आयडी कार्ड टेबलवरती ठेवत असतो आणि निघून जातो। एकदा संपूर्ण ऑफिसकडे पाहतो आणि कोणताही वाद न घालता तिथून बाहेर पडतो। आपण दुसरीकडे पाहतो की रोहित पण खूप आनंदी असतो मनातून, पण वरवर नयनताराजवळ तो काही ना काही कुड्या काढत असतो। तेव्हा दुसरी बाजूला आपण पाहतो ऋषी ऑफिसमधून बाहेर पडताच अनेक कर्मचारी भावुक होतात, कारण त्यांना माहिती असतं की इमानदार इंडस्ट्रीजमध्ये आज ज्या उंचीवरती आहेत त्यामागे ऋषीची सर्वात मोठी मेहनत आहे। आणि दिवस जातात आणि ऋषी कंपनीत नसल्यामुळे परिणाम दिसायला सुरुवात होते। एका मागोमाग एक मोठेच क्लायंट कंपनीचे करार रद्द करू लागतात आणि ज्या परदेशी कंपन्या फक्त ऋषीच्या विश्वासावरती आणि त्याच्या प्रोजेक्टमुळे इंडस्ट्री सोबत व्यवहार करत होत्या आणि आता त्या ऑर्डर्स थांबवतात आहेत आणि एका आठवड्यात कंपनीला करोडो रुपयांचं नुकसान होतं। अकाउंटंट्स पण विभाग चिंतात पडतात आणि मार्केटिंग टीम अस्वस्थ होते आणि शेअर होल्डर्स प्रश्न विचारू लागतात। एका तातडीच्या मीटिंगमध्ये कंपनीचा फायनान्स हेड उभा राहतो आणि म्हणतो, मॅडम, आपल्याला सत्य स्वीकारावंच लागेल आणि गेल्या 5 वर्षातील कंपनीचा जवळपास 70% मोठ्या ऑर्डर्स ऋषी सरांच्या वैयक्तिक संपर्कामुळे मिळालेल्या होत्या आणि आता त्या बंद होत आहेत। आज त्या कंपनी नाही म्हणून क्लायंटही मागे हटत आहेत। आता दुसरा अधिकारी म्हणतो, सर, आज सकाळी 3 इंटरनॅशनल क्लायंट्सनी स्पष्ट सांगितलेलं आहे का ऋषी नसेल तर आम्हीही नाही। हे ऐकताच खोलीत बसलेले सर्वजण नयनताराकडे पाहू लागतात, पण नयनतारा अजूनही हट्टीपणे म्हणत असते, कंपनी एका व्यक्तीवर चालत नसते, त्याच्याशिवायही कंपनी चालू शकते। पहिलेही चालत होती आणि याच्या पुढेही चालणार आहे। तेवढ्यातच दार उघडतं आणि आत येतात ते सतीश इमानदार। त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग असतो। ते थेट नयनतारा समोर येतात आणि ते म्हणतात, हा निर्णय तू घेतलेला आहेस का नयनतारा? तेव्हा नयनतारा निर्धाराने उत्तर देते आणि म्हणते, हो, आणि मला माझ्या निर्णयाचा अजिबात पश्चाताप नाही, असं ती एकदम अक्कडपणे सांगत असते। सतीशचा संताप अनावर होतो आणि तो म्हणतो का तुला कंपनी चालवायची आहे की स्वतःचा अहंकार चालवायचा आहे? तुला मुलाचा द्वेष नाही, कमळीचा द्वेष आहे आणि त्याच द्वेषात तू स्वतःचं घर आणि कंपनी दोघंही उद्ध्वस्त करायला निघालेली आहेस का? नयनतारा मोठ्या आवाजात म्हणते, हो, मला कमळीचा तिरस्कार आहे आणि तिच्यासाठी मी काहीही करू शकते। हे शब्द ऐकताच सतीशचा संयम तुटतो आणि तो धाडकन नयनताराच्या गालावरती एक मोठी थप्पड लगवतो आणि संपूर्ण बोर्डरूम मध्ये आवाज घुमतो। सतीश नयनताराच्या कानशिलात जोरदार थप्पड मारतात। सर्व अधिकारी जागच्या जागीच थांबून जातात आणि थिजून जातात।
नयनतारा गालावरती हात ठेवून अविश्वासाने सतीशकडे पाहतच राहते. सतीश संतापाने म्हणतात, आज ही थप्पड पत्नीला नाही तर एका अशा व्यक्तीला आहे जिने स्वतःच्या हट्टापायी स्वतःच्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि कंपनी सुद्धा उद्ध्वस्त करायला निघालेली आहे. ऋषीने कंपनीसाठी दिवस आणि रात्र मेहनत केलेली आहे. त्याने एवढे प्रोजेक्ट तयार केलेले असतात की कंपनी सुद्धा आश्चर्यात पडते का एवढे प्रोजेक्ट कसं काय उंचीवर नेता आहेत. कधी स्वतःचा विचार केलेला नाही आणि तू फक्त तुझ्या अहंकारासाठी त्याला घरातून आणि कंपनीतून बाहेर काढलास. आज कंपनीनं हजारो कोटींचं नुकसान झालेलं आहे. हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहेस नयनतारा, असं म्हणत असतो. आणि नयनताराच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण तिचा अहंकार अजूनही जिवंतच असतो. ती रागाने म्हणत असते, मी कधीच ऋषीला परत आणणार नाही. सतीश शांत पण ठाम आवाजात म्हणत असतात, मग ऐक, आजपासून कंपनीचा प्रत्येक निर्णय मीच घेणार आहे आणि माझा पहिला निर्णय म्हणजे ऋषीला पुन्हा इमानदार इंडस्ट्रीजमध्ये सन्मानाने परत आणायचं. कारण नात्यांपेक्षा मोठा अहंकार कधीच नसतो. सतीशचे शब्द ऐकताच संपूर्ण बोर्डरूममध्ये टाळ्यांचा आवाज दणाणून उठतो. पण दुसरीकडे आपण पाहतो का ऋषीला या सर्व गोष्टींची काहीच कल्पना नसते. तो फक्त कमळीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी स्वतःचं करिअर, पद आणि भविष्य सगळं पणाला लावतो आणि शांतपणे पुढे चालत असतो. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सतीश हा ऋषीला पुन्हा कंपनीत आणण्यासाठी यशस्वी होतील का आणि नयनतारा आपला अहंकार सोडेल का, की कमळी आणि ऋषीच्या प्रेमामुळे इंडस्ट्रीजमध्ये आणखीन एक मोठं वादळ येणार. आणि याची उत्तरं येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला मिळणारच आहे. पण तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.